सो अजून आता इकडे होतं काय, आम्ही 100 ग्राम घेतली आहे इकडे मोरबीवाल्याकडे. थोडा आत थांबा. सो मोरबीवाल्याकडे आम्ही तिकडे 4 जिलब्या घेतल्या 20 रुपयाला. आणि आम्ही बजेट ठेवलंय की दर दुकानाला 50 रुपये जास्तीत जास्त. आता ह्याच्याकडे खरं तर 52 होतात, बट त्यांनी घेताना 50च घेतले. हे चाललं राऊंड ऑफ म्हणायचं. सो आता काय होतं इकडे, ही जी जिलबी आहे इकडे सिरियसली हा पाक दिसतोय ठीक पाक आहे एकदम. म्हणजे एक मिनिट मी आता ते हे असं करून बघतात ना, काय दिसतंय, खूप भयंकर ठीक आहे हा, भयंकर ठीक. केसरची चव लागते. रंग घातला असावा बट नाही, म्हणजे त्याच्यात साखर आहे, म्हणजे तो साखरेचा गोडवा जाणवतोय, तो असा भरभरून जाणवतोय साखरेचा गोडवा. आता इकडे माझी शेवटची नाही, तू जाणार नाही, मला नाही जाणे म्हणून तुला येतोय, मला नाही जाणार. होतं काय, तुपात केलेली असल्यामुळे इकडे एकतर ती तुपात केली आहे म्हणून हेवी आहे, प्लस तो बाक एवढा थिक आहे आणि एवढा गोड आहे. दिस इज अ हेवी जिलबी. मोरबीवाल्याची वॉज लाईक ॲज अ स्नॅक यू कॅन मंच ऑन इट. बट ह्याचा तसा साईज पण थोडा मोठा होता. आणि दिस इज लाईक ऑरेंज जिलबी, वॉट यू वुड से ना, की म्हणजे जिलबी म्हणल्यावर कसं ऑरेंज जिलबी जाणवते तशी आहे ही. सो आणि थोडी थिक पण आहे. ती जिलबी कशी होती, एकदम थिन होते, त्याचे जे लेयर्स होते ते थिन होते, ह्याचे थोडे थिक आहेत कम्पॅरेटिव्हली. बट ॲट द सेम टाईम इट इज क्रिस्प ॲज वेल. म्हणजे ते तेलात तळल्यामुळे म्हणजे जस्ट वाव. हे बघा आता इकडे पाक तो खाली येत नाहीये, एवढा थिक आहे तो पाक, खाली येत नाहीये, उलटी धरली डिश तरी. सो आता खरं तर मी आधी काउंट रॉंग घेतला, 8 जिलब्या होत्या 100 ग्राममध्ये. सो आरामात 2 लोकांना, 3-4 लोकांना मावतील एवढ्या जिलब्या. सो आय वुड डेफिनेटली रेकमेंड दिस. आणि स्मित तर आता 9.5 म्हणालाच आहे, जस्ट वाव. सो आता आपला नेक्स्ट, आता आपण काय करणार आहोत, मोरबीवाला आणि पुरोहित जवळजवळ होते ते आधी कव्हर केले. आता आपण जाणार आहोत स्वारगेट मेट्रो स्टेशनला. मेट्रोच्या आत व्हिडिओ काढायला अलाउड नाही फॉर कमर्शियल पर्पजेस विच इज यूट्यूब. तर यूट्यूबमध्ये मेट्रो दाखवायला अलाउड नाही आहे असं मी आज सकाळी मला समजलं. अलाउड असेल तरी राहू द्या आता. सो आम्ही मेट्रोच्या आत तर व्हिडिओ नाही काढू शकत एकदा त्यांच्या प्रिमायसेसमध्ये शिरल्यावर, बट आम्ही एकदा स्वारगेटच्या त्या चौकात गेल्यावर परत एकदा व्हिडिओ काढू. सो आपण स्वारगेटला जाऊ, तिकडून आपण अंडरग्राऊंड मेट्रोनी मंडई स्टेशनला जाऊ. एकच स्टेशन पलीकडे, तिकडे आपण स्वारगेटहून मंडईला जाऊ. मंडईला उतरून तिकडे आपण बघणार आहोत पुणेच फेमस चितळे बंधू मिठाईवाले आणि काका हलवाई. सो आता काका हलवाईचं काय आहे, तिकडे एक थोडंसं आहे कॉन्ट्रोवर्सी टाईप्स होतं मध्ये, काका हलवाई स्वीट्स आणि काका हलवाई स्वीट सेंटरमध्ये. सो आपण दोन्हीकडे नाही जाणार आहोत, आपण अशा एका दुकानात जाणार आहोत ज्याचं नाव फक्त काका हलवाई आहे. म्हणजे इट्स नॉट KHS आणि इट्स नॉट KHSC, इट्स जस्ट KH बास. सो आपण त्या काका हलवाईमध्ये जाणार आहोत. आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या खाली मोठं चितळे बंधू आहे, ते खूप भारी आहे, तिकडे जाणार आहोत. आणि मी खरं तर एकदा खाल्ली होती चितळेची जिलबी, बट त्यांच्याकडे एक प्रकार मिळतात, मला एक खाल्ली होती ती अजिबात आवडली नव्हती. बट लेट्स गिव्ह इट वन मोर ट्राय. आणि चितळेकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जिलब्या पण असतात. सो आय थिंक आय हॅव हाय होप्स. म्हणजे ह्याच्याकडे पण लाईनीत थांबून आय हॅड व्हेरी हाय एक्सपेक्टेशन्स अँड पुरोहितवाल्यांनी ते 101% फुलफिल केलेत. सो आय एम व्हेरी हॅपी विथ इट. आत्ता तरी पुरोहित आहे फर्स्ट आणि मग आहे मोरबीवाला. आता बघूयात त्याच्यापुढे.